माझ्याही मनात आहेत. या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे. यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी सुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे. काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे. कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही. या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे. त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या स्मृती बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी यासाठी आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत. या म्युझियमच्या माध्यमातून दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल. त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन ही ग्वाही आज या ठिकाणी देते. दादांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि कामाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मी व माझे कुटुंबीय आणि आपण सर्व सहकारी मिळून सक्षमपणे पार पाडू असा ठाम विश्वास व्यक्त करते. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढली पाहिजे हीच आदरणीय दादांची शिकवण आहे. त्यामुळे या निवडणुकीचं कडं सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात ते केवळ एक उमेदवार म्हणून मला दिलेलं मत नसेल तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असणारं प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल. संपूर्ण देश या निवडणुकीकडे डोळे लावून बसला आहे. बारामतीकरांचे आणि दादांचे नाते किती घट्ट होते हे महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला या मतदानाच्या माध्यमातून दाखवून भरघोस मताच्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं परगावी गेलेल्या प्रत्येक बारामतीकरांनो, आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आपल्या बारामतीच्या विकासासाठी येत्या 23 तारखेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी बारामतीला आवर्जून यावं असं आवाहन मी या निमित्तानं करते. तीव्र उन्हाळा आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता नियोजनबद्ध पद्धतीने आपण सर्वांनी काम करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणलं पाहिजे. मतदानासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी, दिव्यांग बंधू भगिनीची सुद्धा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आत्मीयतेने काळजी घ्यावी अशा मी सूचना करते. ही निवडणूक केवळ माझी नाही,
ही बारामतीकरांच्या स्वाभिमान व अस्मितेची निवडणूक आहे. आदरणीय दादांच्या कार्याचं स्मरण करण्याची ही निवडणूक आहे. प्रत्येक बारामतीकरांची ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येक बारामतीकर या निवडणुकीत आपली योग्य ती भूमिका बजावेल आणि नवा इतिहास घडवेल. दादांविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, म्हणून मी आपला जास्त वेळ घेत नाही. आदरणीय दादांच्या विकासाचा वारसा जपण्यासाठी येत्या 23 तारखेला मोठ्या संख्येने लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी व्हा. घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय दादांच्या कार्याला विचाराला मत द्या आणि बारामतीच्या विकासाला साथ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.